हॅलो फ्रेंड्स, आज आहे रामनवमी. तर या रामनवमीच्या सणाला मी स्वीटमध्ये बनवलेलं आहे बालुशाही. तर बालुशाही बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी घेतले 4 वाटी मैदा, 2 पिंच एवढं मीठ आणि बेकिंग सोडा. आता चाळणीने याला गाळून घ्यायचं आहे. मैदा गाळून झाल्यानंतर यात मी अर्धी वाटी दही टाकलेला आहे आणि गूळ खोलवट अशा चमच्याने मी 1.5 चम्मच तूप घातलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना मैद्याचे पूर्ण गोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. मैदा आणि तूप मिक्स करताना इथे दोन्ही हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडे पाणी घालून याला पिठासारखे मळायचं आहे. आता या मैद्याचा गोळा करून या गोळ्याला एका भांड्याने किंवा ओल्या कपड्याने 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. या 10 मिनिटात आपण या बालुशाहीला लागणारा पाक तयार करून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी 1 ग्लास साखर आणि 1 ग्लासापेक्षा कमी एवढं पाणी घेतलेलं आहे. फ्लेवरसाठी 2 विलायची इथे फोडून घातली आहे. 7 ते 8 केसरच्या काड्या घातल्या आणि थोडं फूड कलर घातलेला आहे. पाक हा ऑइली टेक्स्चरमध्ये आलेला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता या मैद्याच्या गोळ्याला मी नाईफनी कट करून दाखवते. मैदा हा आतून किती जाळीदार झालेला आहे बघा. आता या मळून ठेवलेल्या मैद्याचे छोटे छोटे गोळे करून मध्ये एक होल करायचा आहे आणि हा होल मी पकडच्या मदतीने केलेला आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही याला बोटाने पण शेप देऊ शकता. तर इथे बालुशाहीच्या शेपमध्ये मी सगळे गोळे तयार करून घेते आहे. आता इथे तेल खूप कमी असं गरम झालेलं आहे. तर या कमी गरम तेलामध्येच मी बालुशाही टाकते आहे. या तेलात आपल्याला बालुशाही 2-2 मिनिटात पलटवून घ्यायचं आहे. बालुशाहीला कलर येतपर्यंत जवळपास 5 ते 6 वेळा आपल्याला याला पलटवून परतून घ्यायचं आहे. तेलात तळत असलेल्या बालुशाहीला कलर आलेला आहे. तर आता याला काढून गरम पाकात टाकायचं आहे. पाकात टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी पूर्ण बालुशाहीला पलटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर बालुशाही हे पाकाच्या बाहेर काढायचं आहे. वाजलेल्या बालुशाहीला फ्राय करण्यासाठी तेल आधी थोडं थंड करूया. तेल थोडं कोमट असं झालं की पूर्ण बालुशाही तेलात टाकायचे आहेत. बालुशाहीचा कलर येईपर्यंत बालुशाहीला फ्राय करत राहायचं आहे. बालुशाहीचा कलर येताच याला पाकात घालायचं आहे. 2-3 मिनिट बालुशाही पाकात ठेवल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे आणि परत 2-3 मिनिटानंतर पाकाच्या बाहेर काढायचं आहे.
इथे इझी रेसिपीमध्ये बालुशाही रेडी झाली आहे.